हॅलो एव्हरीवन. आजचा विषय आहे इमोशन्स टू इन्फॉर्मेशन. तर हा विषय खूप ऐकण्यात येत नाही किंवा असं कोणी मांडताना मीही फारसं ऐकलेलं नाही आहे. मी म्हात्रिया म्हणून आहेत ज्यांचे खूप सुंदर लेक्चर्स असतात. तर त्यांच्याकडनं हा विषय ऐकला होता आणि मला तो खरंच खूप छान वाटला. ॲज अ रिलेशनशिप लाईफ कोच मी खूप काही गोष्टी शिकत असते, ऐकत असते आणि त्याच्यामुळे ज्यांना तुम्ही इन्फ्लुएन्स होता ती लोकं आपोआप तुमच्या समोर येतात आणि त्या वेळेला इट्स कॉल की तुम्ही जे इमॅजिन करता किंवा ज्याच्या विचारात असता तुम्ही, तर त्या गोष्टी आपोआप अट्रॅक्ट होतात आपण असं म्हणतो आणि ते खरंच खोटं नाही आहे. कारण याचा व्यवस्थित अनुभव आणि प्रत्यय येतो. इतके वेगळे विषय मला वाचायला मिळतात, इतके विषय मला नवीन नवीन ऐकायला मिळतात आणि ऑल टुगेदर ही सायकॉलॉजी आहे आणि चेंजेस आहेत, इव्होल्युशन आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. तर एक खूप सुंदर विषय जो मला तुमच्यापुढे मांडायचा होता तो इमोशन्स टू इन्फॉर्मेशन हा. तर याच्याविषयी मला बोलावंसं वाटलं कारण आपण हे सगळा आपण सगळेच जण म्हणजे याचा अनुभव घेतोय सध्या. तर हा अनुभव असा, लेट मी एक्सप्लेन, की हा अनुभव असा की इमोशन्स जे आहेत ते आपले चांगले वाईट दोन्ही इमोशन्स असतात किंवा लो फ्रिक्वेन्सी असते त्याची किंवा हाय फ्रिक्वेन्सी असते त्याच्यामध्ये आपल्या इमोशन्समध्ये सुद्धा. तर पूर्वीच्या काळी म्हणजे आपलं जे अर्ध वय गेलेलं आहे, जे माझ्या वयाचे असतील किंवा अजून थोडे जास्त वयाचे असतील, तर त्यांनी एक मागची पिढी व्यवस्थित अनुभवली. आपले आजी आजोबा, आपले आई वडील, कोणी कोणी तर पंजोबा पणजी त्यांनी तेही अनुभवलेले असतील. तर या ज्या 2-3 पिढ्या ज्या आपण अनुभवलेल्या आहेत त्या खूप वेगळ्या होत्या. त्यांच्याकडे त्यांचे जे इमोशन्स होते ना ते, मी असं म्हणेन की खरं तर आपण खूप चांगले इमोशन्स त्यांचे अनुभवलेले आहेत. कारण घरातली माणसं असू देत, आजूबाजूची माणसं असू देत, म्हणजे राहणारे आजूबाजू नेबर्स म्हणू देत किंवा दुसऱ्या गावाला अगदी असणारे आपले नातेवाईक असू देत, मंडळी असू देत. पण तेच ती लोकं मित्रमंडळी असू देत, नातेवाईक असू देत किंवा त्यांचे रिलेटिव्ह म्हणजे त्यांची मुलं-बाळं, त्यांची मुलं-बाळं त्यांच्याबद्दलसुद्धा एक प्रकारची आत्मीयता सगळ्यांना होती. आणि आत्मीयता म्हणजे जर कोणाबद्दल चांगलं कळलं तर खूप आनंद व्हायचा. आपण आपोआप देवाला नमस्कार करायचो. "वाह! वाह! याला मुलगा झाला, याला मुलगी झाली, हातीपायी सुटली." असे म्हणजे आपल्याला ऐकायला मिळालेले आहेत हे सेंटेन्सेस, बरोबर आहे? तर इतकं छान वाटायचं की आपोआप आतून येणारी ही चांगली गोष्ट म्हणजे चांगली वाक्य आणि चांगल्या इंटेन्शननी हे आपल्याला ऐकायला मिळाले. आणि जर कुणाचं अगदी वाईट झालं म्हणजे कोणी गेलं किंवा एखादं मूल गेलं किंवा काही अजून झाल्या गोष्टी की ज्या चांगल्या नाही आहेत, ऐकायला चांगल्या नाही वाटत, मनाला चांगल्या नाही वाटत, तर आपोआप देवासमोर पुन्हा हात जोडले जायचे की देवा त्याला बरं वाटू देत, तो त्या याच्यातनं बरा होऊ देत, आजारातनं बरा होऊ देत किंवा त्याचं लग्न ठरू दे, त्यांना नोकरी लागू दे, तसं आपोआप यायचं. आणि त्याबद्दल थोडीफार चर्चा व्हायची की आपण काही करू शकतो का? ही एक धडपड असायची किंवा चर्चा व्हायची घरामध्ये. आपोआप चांगल्या असे प्रकारचे उद्गार असायचे, चांगली अशी सेंटेन्सेस कानावर पडायची. तर त्याला आपण चांगले इमोशन्स म्हणतो आणि ह्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत. सांगायचा उद्देश असा आहे की या इमोशन्समध्ये आत्ता बऱ्याचदा असं आपल्याला अनुभवायला मिळतं की इन्फॉर्मेशनची ही दुनिया आहे आणि एक डिकेड म्हणूयात आपण किंवा 1.5 डिकेड म्हणूयात आपण, की ही 10-15 वर्ष जी आहेत ती इतकी झपाट्याने आपल्याला इन्फॉर्मेशनच्या एरामध्ये घेऊन गेलेली आहे, एजमध्ये घेऊन गेलेली आहे की तिथे आपल्याला माहिती इतक्या व्यवस्थित मिळते, इझिली मिळते. तुम्हाला कुठल्याही रिलेशनशिपबद्दल असू देत, कुठल्याही औषधाबद्दल असू देत, आजाराबद्दल असू देत, सेक्स सेक्स या विषयावर असू देत, की सेक्स हा विषयसुद्धा आपण इतक्या ओपनली बोलायचो नाही, विच इज रॉंग. कधी-कधी असं वाटतं. पण हा विषयसुद्धा रॉंग वेनी आपल्या मुलांना कळायला नको म्हणून या विषयांवर आपण खूप बोललं गेलं पाहिजे, मोकळेपणाने बोललं गेलं पाहिजे. आता मी या विषयावर यासाठी आली आहे कारण अ, तुम्ही जिथे जास्त इन्व्हेस्ट कराल ती गोष्ट ग्रो होते ही तर आपल्याला माहिती आहे. मग ते पैसे असू देत किंवा काहीही असू देत. सो तुम्ही जितका टाईम आणि कम्युनिकेशन तुम्ही मध्ये इन्व्हेस्ट कराल तितकं तुमचं नातं ग्रो होतं आणि इव्हेंच्युअली ग्रो होतं. त्याला मेहनत आहे शेवटी.
पण जर तुम्ही टाईम आणि कम्युनिकेशन नाही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले, तर इव्हेंच्युअली किंवा ग्रॅज्युअली ते नातं जे आहे ते कुठेतरी श्रिंक होतं आणि ते कुठेतरी मरतं. हळू मरायला लागतं ते आणि हळूहळू खरंच मरतं ते. अ, या गोष्टी ज्या आहेत त्या अजून एक मला दुसऱ्या अँगलनी तुम्हाला सांगायच्या आहेत. ती म्हणजे इन्फॉर्मेशन. याविषयी पण मला बोलायचं आहे. तर पूर्वी जे इंटेन्शन असायचं, ते इतकं छान इंटेन्शन असायचं, जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं तसं चांगलंच इंटेन्शन असायचं. म्हणजे चांगलं वाईट कुठलीही बातमी असेल तरी त्याच्या बाबतीत. तर आता तसं नाही आहे. तर सगळ्यांचंच इंटेन्शन चांगलं असेल असं नाही. तर एखादा कॉल असेल तुमचा एक्झाम्पल किंवा कोणी भेटायला आलं किंवा अचानक भेटलं आणि त्यांनी तुम्हाला काही विचारल्या गोष्टी, तर त्या चांगल्या इंटेन्शननीच असतील असं नाही. ती फक्त इन्फॉर्मेशन असू शकते आणि ती इन्फॉर्मेशन मग काय चाललंय तुझं किंवा तुझ्या मुलांचं, अरे तुझा बिझनेस आहे किंवा तुझ्या नोकरीचं, मुलांचं असेल, स्पाऊसचं असेल, आई-वडिलांचं असेल, कोणाचंही इन्फॉर्मेशन ती लोकं विचारत असतील, तर ती चांगल्याच इंटेन्शननी असेल असं अजिबात नाही. तर बऱ्याचदा असं होतं, की ते जज करतात, कंपेअर करतात, अंडर एस्टिमेट करतात, क्रिटिसाइज करतात आणि स्प्रेडही करू शकतात ती इन्फॉर्मेशन. तर समोरच्याचं इंटेन्शन कळण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत आणि या नॅचरली गोष्टी आपल्याला देवानी दिलेल्या आहेत, नेचरनी दिलेल्या आहेत. ते म्हणजे फेस एक्सप्रेशन्स असेल, टोनॅलिटी असेल, तुमची बॉडी लँग्वेज असेल आणि बऱ्याच गोष्टी एक स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये सुद्धा अशा असतात, की तुम्ही प्रेयर करता. ज्या प्रेयर आहेत अगदी 24 तासातले जेव्हा काही तुम्ही प्रेयर करता, तर तुमचं इंटेन्शन जेव्हा चांगलं असतं, तेव्हा ती एक शक्ती तुमच्यामध्ये येते की तुम्हाला ती आतून असं ते बेचैन करतं, की समोरची व्यक्ती जी विचारतीये त्याचं इंटेन्शन जे आहे ना, तर तुम्हाला ते चलबिचल करतं आणि आतून कुठेतरी तुम्हाला ते समजायला लागतं, की नाही ही व्यक्ती खूप वेगळ्या वेनी इन्फॉर्मेशन काढतीये किंवा बोलतीये माझ्याशी. तर काही लोकांमध्ये ते स्किल असतं, की खूप इझिली ते विचारतात, खूप वेगळ्या वेनी विचारतात, खूप चलाखीने विचारतात, की तुम्ही इतक्या इझिली फसले जाता. पण या गोष्टी टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मी नेहमी म्हणते, की प्रवास हा आपल्यापासून असतो. सो तुमचं इंटेन्शन जितकं प्युअर असतं, तुम्ही जितक्या मनापासून प्रेयर करता किंवा तुम्ही जितक्या मनापासून दुसऱ्यांसाठी चांगल्या चिंता, स्वतःसाठी चांगल्या चिंता, दुसऱ्यांसाठी चांगल्या चिंता आणि तुमच्या प्रेयर्स किती प्युअरली करता तुम्ही, तुम्ही मेडिटेशन किती चांगल्या प्रकारे करता. खूप गोष्टी आहेत त्याला. तर त्याच्यावर आहे की तुम्हाला नॅचरली काही गोष्टी सेन्स करता येतात. पण जरी नाही करता आल्या, तरी मला इथे सांगण्याचा हाच उद्देश आहे, की इन्फॉर्मेशन काढल्यानंतर लोकं खूप वेगळ्या विचारांनी जातात. आजकाल खूप सगळे चांगल्या इंटेन्शननी सांगतील तुम्हाला इन्फॉर्मेशन, ती घेतील असं काही नाही आहे. तर दुसरी इन्फॉर्मेशनची अजून एक मला गोष्ट सांगावीशी इथे वाटते, की इन्फॉर्मेशन म्हणजे आत्ताचा जो एरा आहे तो इन्फॉर्मेशनचाच आहे. खूप इझिली आपल्याला सगळ्या इन्फॉर्मेशन एका क्लिकवर बोटाच्या अवेलेबल आहेत. तर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पिढीची. तर आपण आत्तापर्यंत ज्या गोष्टी ऐकल्या, आता एक्झाम्पल सांगते, आपल्या आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी जर अगदीच मी म्हटलं तशी तिसरी पिढी अजून मागची, ती म्हणजे पणजोबा किंवा पणजी जर तुम्ही अनुभवली असेल तर, त्यांनी जे कुलदैवत आपल्याला सांगितलं आहे किंवा त्यांनी जर सांगितलं आहे, की वर्षातनं किमान एकदा तरी या देवाला तुम्हाला जायचं आहे किंवा कुलदेवतेला जायचं आहे, या वर्षातनं एकदा तरी पूजा अर्चा घरातनं व्हायला पाहिजे. जे काही रिच्युअल्स आहेत, जे पिढी जात आलेले आहेत, तर या गोष्टी आपण रिलिजियसली करतो. जसं आपल्याला जमतं तसं करतो. आपण आता नोकरी करणारे आहोत, बिझनेस करणारे आहोत, जसं जमतं पण आपण प्रामाणिकपणे त्या गोष्टी करतो. पण जर पुढच्या पिढीने, आपल्या मुलांनी किंवा नातवंडांनी जर आपल्याला विचारलं, की हे का करायचं आहे? मग डोळे मिटूनच हे का करायचं? मग डोळे उघडे ठेवूनच का करायचं? मग याच पर्टिक्युलर देवाला का जायचं? मग हीच पूजा का करायची? तर त्याचा अर्थ इमिजिएटली आपण असा डिसओबे ते करतायत किंवा त्यांना कशाची किंमतच नाही आहे, आमच्या वर्ड्सची पण किंमत नाही आहे, आमचं ऐकतच नाही, असं प्लीज जाऊ नका. तर याला मी असं म्हणते की त्यांची चूक नाही आहे. तर या पिढीची ही चूक नसून त्यांना या सगळ्या इन्फॉर्मेशन किंवा सायंटिफिकली काही वेळेला तुम्हाला समजावून सांगाव्या लागतात. तर जर काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, तर डेफिनेटली ती इन्फॉर्मेशन द्या आणि जर काही गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहे, तर टेक अ पॉज आणि त्यांना सांगा किंवा वेळ मागा. त्यांना सांगा, की काही गोष्टी मला सांगू इच्छिते मी किंवा सांगायची इच्छा आहे.
पण मला असं वाटतं की थोडासा मला वेळ दे आणि मलासुद्धा या गोष्टी कधी खूप छान क्युरिओसिटी आहे, खूप छान प्रश्न आहेत. सो मला थोडा वेळ दे. मी नक्की आय विल गेट बॅक टू यू आणि मी तुला ही इन्फॉर्मेशन देईन. तर या हेल्दी कम्युनिकेशनचा तुम्हाला खूप चांगला उपयोग होईल. कारण बऱ्याचदा असं होतं की 10वी-12वीपर्यंत मुलं बऱ्यापैकी कम्युनिकेशनमध्ये आईवडिलांच्या असतात आणि छान बोलतात, मोकळेपणाने बोलतात. काही मुलं 8वीपर्यंत, काही मुलं 7वीपर्यंत जे काही आहे ते. पिढीचा फरक आहे तो, म्हणजे जशी पिढ्या पुढे-पुढे जातात तशा तो तो वयाचा जो फरक आहे तो खूप लवकर जाणवतो तुम्हाला. खूप लहान-लहान मुलंही प्रश्न विचारतात हे. तर या कम्युनिकेशनमध्ये सहभाग घ्या आणि तो पॉझिटिव्हली घ्या. तो अजिबात असा डिसओबे म्हणून घेऊ नका. त्याने तुम्हाला एक फरक नक्की जाणवेल की तुम्हीही त्या क्युरिओसिटीमध्ये आपण पार्ट होतो त्याचा. तुम्ही इन्फॉर्मेशन काढता आणि मग तुम्ही टाईम देता त्या गोष्टीसाठी, स्वतःसाठी टाईम देता, ती इन्फॉर्मेशन काढता, मुलांसाठी टाईम देता, तुमच्या नातवंडांसाठी टाईम देता. ती इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत वेळ देऊन पोचवता तुम्ही आणि त्यांनी हेल्दी कम्युनिकेशन खूप छान होतं पिढ्यांमध्ये. आणि जे आपली तक्रार आहे की त्या मुलांना काही घेणं देणंच नाही, तर असं काहीही होत नाही आणि पुढचा निर्णय मग त्यांचा त्यांना घेऊ देत. आणि तो निर्णय घेतल्यानंतर तुम्ही अपसेट नाही व्हायला पाहिजे. त्याचं तुम्हाला एकतर चांगल्या पार्टसुद्धा सांगता आला पाहिजे समजावून की त्याचा काय फायदा आहे, आम्हाला काय फायदा झाला आणि करून बघ ॲटलिस्ट तू. मग तुलाही वाटेल त्याने कॉन्सन्ट्रेशन होतं, त्यांनी बऱ्याच गोष्टी तुम्ही त्याचा फायदा समजावून सांगू शकता त्यांना किंवा कॉन्सिक्वेन्सेससुद्धा समजावून सांगू शकता. तर ही इन्फॉर्मेशनची दुसरी बाजू आहे. तर त्याच्यामुळे मी इमोशन्स आणि इन्फॉर्मेशन हा विषय आज मला सांगावासा वाटला. तर 2 गोष्टी मी इथे सांगितल्या तुम्हाला. इन्फॉर्मेशनमध्ये 2 गोष्टी आहे. एक क्युरिओसिटी आहे आणि या नवीन पिढीची क्युरिओसिटी, इन्फॉर्मेशन असण्याची गरज त्यांना भासते. कारण त्या एरामध्ये ती मुलं जन्माला आलेली आहेत. आणि एक बिलीव आहे त्यांचा की या गोष्टी कळल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही आणि ती मुलं त्या बिलीव नुसतं ठेवून आपण जसे आलो तशी ती मुलं पुढे जात नाही. आणि दुसरी गोष्ट जी मी आधी सांगितली ती गोष्ट आहे इंटेन्शन चांगलं आहे किंवा वाईट आहे, कुठल्या वेनी इन्फॉर्मेशन समोरचा घेतो आहे, तर ते कळणं आपल्याला गरजेचं आहे. आणि ते नाही कळलं तरी अर्थात समोरच्या व्यक्तीचं जे काही कर्म आहे, त्याचं जे काही इंटेन्शन आहे त्याच्याप्रमाणे आज न उद्या त्याचं त्याला रिटर्न्स मिळणार आहेत. पण हा एक फरक आहे की त्याच्यामध्ये इमोशन्स कमी झालेले आहेत. फक्त इन्फॉर्मेशनचाच फक्त भर जास्त आहे त्याच्यामध्ये, इमोशन्स त्याच्यामध्ये खूप कमी आहेत झालेले. तर हा एक पार्ट होता आज मला सांगण्याचा. तर तुम्हाला तुमची मतं काय आहेत ती मला एकतर पर्सनल पिंग करून सांगा किंवा तुम्ही या व्हिडिओच्या खालीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. याच्यावर चर्चा जर तुम्हाला करायची असेल, काही क्वेरीज असेल तर डेफिनेटली तुम्ही मला पिंग करू शकता आणि मी तुम्हाला पहिला क्लॅरिटी कॉल नक्की फ्री देईन. तुमची क्युरिओसिटी जी आहे ती रास्त आहे, अजिबात मनात काही ठेवण्याची गरज नाही आहे किंवा गिल्ट फ्री तुम्ही मला विचारू शकता. कारण इथे नॉन जजमेंटल गोष्टी आहेत. म्हणजे मी कोणालाही जजमेंट करत नाही कोणालाही आणि ऐकून घेते मी. कारण त्याचं कारण असं आहे, बऱ्याचदा असं होतं की लोकं जज करतात म्हणून जास्तीत जास्त लोकं आतल्या आत कुढत राहतात आणि आतल्या आत सगळी क्युरिओसिटी दाबतात आणि बऱ्याचदा असं होतं की गुगल आउट करून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत नाही. इन्फॉर्मेशन कळते पण तुमचे जे इमोशन्स आहेत ना ते गुगलला नक्कीच कळणार नाही आहे. डेफिनेटली 100% त्याला कळणार नाही आहे. सो ते जे इंटेन्शन आहे ते ह्युमन टू ह्युमनच आपल्याला कळू शकतं आणि म्हणून आपल्याला एक वेगळा देवाने एक वेगळेपण दिलेलं आहे इतर प्राण्यांपेक्षा. तर त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग करायचा आहे. सो डू पिंग मी इफ यू आर फीलिंग टू गेट क्लॅरिटी on anything. So thank you so much for listening to me. Love you all and God bless you. Thank you.